प्रदीपजी दळवी यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केले जाते। जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण मायक्रोफोनवर आमंत्रण देऊया, ते म्हणजे प्रदीपजी लोखंडे यांना। यस प्रदीपजी। हॅलो ठीक, धन्यवाद भावेश। प्रदीपला थोडासा आराम देतोय, मी स्वतः पुन्हा एकदा या ठिकाणी आलेला आहे कॉमेंट्री देण्यासाठी। दरम्यान पहिल्या चेंडून निर्धाव टाकलाय सतीश या गोलंदाजाने। ऑन साइडला टायमिंग मात्र चांगला झालाय, शतरक्षक नाहीये तिकडे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। आया गे तुरेवालू वाजवीत कोणत बेस, वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस। थँक्यू। या ठिकाणी उपस्थित आदरणीय सन्मान्य आमच्या अतिथी कक्षामध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विकासजी वायडा, त्यानंतर मनोज मामा आणि अजून काही सहकारी या ठिकाणी आमचे बाफाण्याचे आकादादा सुद्धा उपस्थित। दरम्यान हा चेंडू आपण पाहतो लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चांगला चेंडू आहे। निर्धाव चेंडूची समाप्ती झाली, त्यानंतर आपण पाहतोय देवेंद्रजी ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि हेमंतदादा सुतार वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य कम सल्लागार असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। अतिशय चांगलं काम ते सुद्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात। ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला खेळलाय, शतरक्षक आहे तिकडे, वाट बघतोय चेंडूची, मात्र चेंडूने फसवलाय आणि चेंडू फरार झालाय। 4 धावांसाठी चौकार। धाव संख्या झाली 10, चेंडू टाकून झाले 4। योगेश आणि महेश जोडी मैदानाच्या आतमध्ये। ऑन साइडला टायमिंग लाजवाब, शतरक्षक नाहीये, खाली क्षेत्र आहे आणि चेंडू झालाय फरार। धावा येतात ते 4, चौकार। या चौकारण्याशी धावफलक मात्र 14 वरती जाऊन पोहोचलाय। सुरुवातीचं षटक 5 चेंडू टाकून झालेत। एक चांगली नवीदुली गेंदबाजी जसं म्हटलं जातं तशी होताना दिसते, मात्र शतरक्षक काही ठिकाणी क्षेत्ररक्षणाची कमतरता आणि त्यावरती मी म्हणेन खाली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला हे चांगले प्लेसमेंट बघायला मिळते। चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला होता। षटकाची झाली समाप्ती। एक षटका समाप्तीनंतर धाव संख्या असेल ती बरफपाडा संघाची नाबाद जिंदाबाद 14। थँक्यू टीचर। चला विनंती असेल प्रत्येक संघाला, आज थोडीशी उशिरानं गावदेवी भेंडीपाडा संघाच्या या आयोजनामध्ये मॅचेस सुरू झाल्यात, त्यामुळे त्यांना सहकार्य करायचं आणि थोडा लवकर गेम चालू करायचा आहे। कारण आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये किमान 4 षटकांच्या मॅचेस शेवटचा अंतिम सामना व्हायला हवा। या अगोदर झालेला जो सामना होता, मला वाटते पाटीलपाडा संघाच्या कर्णधाराने इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, काही फॉर्मॅलिटीज असतील, मला वाटते गणू दिवा यांचे संपर्क साधायचा आहे। 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। हे षटक पहिलं समाप्त झालंय। 4 षटकांचा हा मॅच आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज रितेश। चांगला चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला होता चेंडूला, आपण जसं म्हटलं होतं की सबमरीन डिलिव्हरी, जसं पाणबुडीच्या सहाय्याने चेंडू लिहून ठेवलाय की काय यष्टीरक्षकापर्यंत, असं सांगायला काहीच हरकत नाही। एक चांगली गोलंदाजी रितेश याने सुरुवात केली। पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आणि आपण पाहू शकतो बरफपाडा संघाने 7 चेंडूमध्ये 2च्या सरासरीने 14 धावा बनवल्यात। ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक सदा गोलंदाज चेंडूच्या खाली, इथे मात्र थोडीशी चूक झाली की चेंडूच्या खाली येता जमलं नव्हतं। 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती। 8 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजेच 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर
रितेश 2 चेंडूमध्ये 2 धावा देतोय. सामना सुरू आहे. जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूनं विरारचा बरफ पाड्याचा संघ फलंदाजी करताना दरम्यान चेंडू आलाय वाईड, धावफलक पुढे सरकेल 17 या धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या बाजूनं यंग मराठा हा संघ चिंचोटी परिसरातील 4 षटकांच्या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकले गेले. तर रितेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता. फलंदाज जो स्ट्राईक वरती आहे योगेश यांना. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. धावफलक कायम आहे 17 या धावसंख्येवरती. दरम्यान हो एक चांगला चेंडू होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू टाकून झाल्यात. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा दिल्यात. काय जबरदस्त कामगिरी गोलंदाज रितेश यांच्या माध्यमातून. याच गोलंदाजीची गरज आहे. मात्र बरफपाडा संघाने मात्र थोडासा आपला धावसंख्येचा जो रिदम होता तो धीमा केलेला दिसतोय. काय जबरदस्त फटका मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे होणार नाही चूक, कारण की सहज त्याने झेलटविला जातोय. फलंदाज बाद योगेश. रखमाईचे पडाला ननद वधू घडाला, रखमाईचे पडाला ननद वधू घडाला, टाईम ओढा झाला कधी नाही आला, दिला होता वायदा नाही झाला फायदा. आकाश पागे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर या मोसमामध्ये, या नक्कीच महिन्यामध्ये असेल किंवा मग आत्ताच्या या वीकमध्ये बघणार आहोत आपण. 2 वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा सुरू आहेत आणि दोन्ही कव्हर करतात ते डीबीएन लाईव्ह. अशा भरपूर स्पर्धा मला वाटते डीबीएन लाईव्ह कव्हर करत असेल. कदाचित आकडा असेल तर 4 स्पर्धा सध्या तरी या वीकमध्ये कव्हर करताना डीबीएन लाईव्ह हे नेटवर्क सध्या डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून मला वाटतं या विभागातल्या 2 स्पर्धा, मला वाटतं वसई विरारमध्ये अजून 2 स्पर्धा या ठिकाणी कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतील. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि झेल मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून सुटला जातोय. धाव एकही नाहीये असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. षटक समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. ओव्हर. चला, पाणी हवं असेल लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. चालू राहू द्या डीजे. थँक्यू. चला, पाणी मला वाटते नको आहे, कारण की लक्षात असू द्या, विनंती असेल 3 षटकानंतर या मैदानामध्ये धावसंख्या जी आहे ती 17 धावा झाल्या. 3च धावा दिल्या होत्या. रितेश याने सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. तर 4 षटकांची ही इनिंग असेल. 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकांमध्ये धावसंख्या आली ती 1 बाद 17. ती म्हणजेच आई गावदेवी बरफपाडा विरार पूर्व या संघाची धावसंख्या. सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 14 धावा होत्या. इथे सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण झालं आणि फक्त 3 धावा दिल्या. महेंद्र पवार आलेत बॉलिंग मार्कवर. महेंद्र हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. चांगल्या कामगिरीची त्याच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. ऑन साईडला चेंडूला खेळलाय. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला फील्ड करतोय आणि फेकतोय. थोडासा नबला थ्रो बघायला मिळाला. कमजोर थ्रो, कारण की आपण जर पाहिलं तर काहीतरी खांद्याला दुखापत असावी किंवा मग थ्रो करण्यासाठी सहजता बाळगली असावी. धावसंख्या 18. 2 षटकाने 1 चेंडू टाकून झालाय. 1 बाद 18 अशी आई गावदेवी बरफपाडा संघाची धावसंख्या. महेंद्र पवार
महेंद्राच्या समोर असेल आता आकाश पागे. लॉर फुलटॉस चेंडूला खेळलाय चांगल्या पद्धतीने. बघा बेडबेडचा शतरक्षक एकही पाऊल हल्लेला नाहीये. तो फक्त चेंडूकडे पाहतोय. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने चेंडू खेळलाय. लॉर फोल्टर्स पद्धतीचा चेंडू होता. फक्त टायमिंग झाली. हा चेंडू जर एक चांगला चेंडू आपण पाहू शकतो, मात्र त्यापेक्षा क्लास फलंदाजी. क्या बात आहे. इथे थोडासा लेंथला शॉट केलं, आखूड केलं आणि त्यामुळे आपण पाहू शकतो कदाचित शरीरयष्टीला हा चेंडू लागला असावा आणि शरीराला चेंडू लागून थांबला जातोय. कुठलीही धाव या ठिकाणी घेतलेली जात नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन होतं, चेंडूच्या लाईनमध्ये मुवमेंट होती. तर हा चेंडू वाईट बॉल. थोडासा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, बदल, तब्दिली. आणि जसं म्हटलं जातं की चेंज हा नक्कीच माणसाने करायचा असतो. आपल्या आयुष्यामध्ये असेल किंवा मग आपल्या स्वभावामध्ये असेल, आपल्या वर्तनामध्ये असेल. मात्र इथे स्वभाव किंवा चेंज करत असताना थोडासा आपल्याला दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो आलाय, मात्र 2 धावा सहजतेनं पूर्ण होतील. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकला गेला. 27 धावसंख्या धावफलकावरती. 1 बाद 27. 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. सामना सुरू आहे यंग मराठा चिंचोटे विरुद्ध गावदेवी बरफपाडा विरार पूर्व या 2 संघांदरम्यान. लॉर फुल टॉस अजून एक आणि पंचांनी दर्शवले की हा नो चेंडू आहे. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. एक नो चा इशारा आलाय आणि अंपायर स्वतः या ठिकाणी दर्शवतात की फिल्डिंग साईडनं इथे रेफर केलाय. हा थर्ड अंपायरसाठी स्वतः कर्णधार आहे महेंद्र आणि कर्णधाराने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. थोडंसं कठीण आहे वर्तवणं, कारण की चेंडू मारत असताना फलंदाज खाली वाकलेला आहे. चेंडू वरून खाली येतोय. फिनिश कुठे होतो हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र कमरेच्या वर खेळला जातोय. आमच्या थर्ड अंपायरच्या माध्यमातून शक्यता वर्तवली जाऊ शकते. यस, पंचांचा निर्णय हा नक्कीच बरोबर आहे आणि हा नो चेंडू आहे. भरपूर वरून चेंडू आला होता आणि जेव्हा बॅट अँड बॉलचा इम्पॅक्ट जो झालाय, कनेक्शन झालाय, तेव्हा सुद्धा चेंडू कमरेच्या वरतीच दिसतोय. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी पकडला जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30 धावा. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. इथं फ्री हिट असेल येणारा चेंडू, 5वा चेंडू हा फ्री हिट असेल. त्याच्यावरती फक्त तुम्ही धावचीच्या पद्धतीने बाद होऊ शकता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. लॉर फुलटॉस पॉसचा चेंडू. या चेंडूंची गरज आहे, मात्र गॅपमध्ये चेंडू टाकलाय. 2 बंधू मला वाटते त्या ठिकाणी नाही, 2 बंधू नाहीत तर एका ठिकाणी एक सतीश होता आणि अजून एक खेळाडू होता. 4 धावाला चौकाराची धावफलक पुढे सरकतोय. 34. थँक्यू डीजे. धावफलक आपण पाहू शकतात ते म्हणजेच 34 धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो अजून एक शॉर्ट बॉल. शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर षटकार.
डीजे. बघा डीजेने गाणे वाजवलं, त्याच्यामध्ये एक शब्दाला डाफ्या म्हणून त्याच्यावरती भरपूर जण हसले गेले, कारण की आपल्या आदिवासी समाजामध्ये डाफा म्हणजे आंधळा म्हटला जातो. तर असो, दरम्यान सुंदर सुंदर अशी गीत वाजवले जातात. डीजेंचे सुद्धा खूप खूप आभार, कारण की मैदानावरती असणारे प्रेक्षक नक्कीच याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान धावसंख्या पाहूया. बरपपाडा संघाची 1/40 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज आलाय प्रदीप जाबर. हा खेळाडू सतीश याचा बंधू आहे आणि साईनाथ दादांचे मला वाटते दोन्ही हे सुपुत्र आहेत. साईनाथ दादांना जर पाहिलं आपण तर यष्टी रक्षण करत असताना आजकाल भरपूर जण पिता पुत्र खेळताना आपण पाहत असाल. अगोदर एकच जोडी होती पिता पुत्राची, ती म्हणजेच चिंबीपाडा संघाची करण आणि अर्जुन यांची जोडी होती. दरम्यान हा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे तिकडे. धावफलक 41. आपण जर पाहिलं या अगोदर काही वर्ष होते आणि काही वर्षामध्ये पाहिलं असेल की करण अर्जुन आणि त्यांच्या बाबांचं नाव मला येत नाही आहे चिंबीपाडा संघाचे, मला वाटतं बामणपाडा या ठिकाणी आपण बघायचो त्यांना भरपूर वेगवेगळेच खेळताना. तशाच पद्धतीने तिघेजण एकाच फॅमिलीतले खेळाडू बघायला मिळतात. दरम्यान हा फलंदाज डीप ऑफ द क्रीज आहे आणि इथे यष्टांच्या समोर सापडलाय आणि लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीने पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नाही. फलंदाज बाद. आमचे गावातल्या लोट्यात करत गोठ आमचे पायात पट्ट्यांना गल्ल्यात गाठ मारत येऊ आम्ही झुंगा 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 घेन बाई जमाले झुंगा बोला घेन बाई जमाले झुंगा बोला घेन बाई जमाले झुंगा चाललाय पेप्सी कोला ओडी पाहिजे का तुला. नको पेप्सी कोला रे थँक्यू डीजे. काय जबरदस्त डिसिजन. पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नाहीये. लो पेस डिलिव्हरी होती आणि बरोबर मधल्या एसटीच्या समोर सापडलाय. 8 चेंडूमध्ये 20 धावा करून तो मला वाटते बाद झालाय. तो म्हणजे आकाश. नव्यानं फलंदाज विकास कोम. विकास भरपूर मागे आला, कारण की विकासाला आपण जर पाहिलं या अगोदरच्या काही वर्षांमध्ये तो मला वाटते ओपनिंगसाठी यायचा. चांगला फलंदाज आहे. धावसंख्या आहे ती 41. चौथ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू शिल्लक. हो, शॉट केलं होतं लेंथला. सरप्राईज दिली होती विकास याच्यासाठी, कारण की या अगोदर जवळजवळ फुल लेंथ डिलिव्हरीवरती लेग बिफोर द स्टंप मिळाला होता. हा चेंडू बघा थोडासा बाहेर टाकला, थोडासा आतमध्ये येतोय चेंडू आणि बाकीचं काम साईनाथ हे पार पडताना दिसतात. धावसंख्या कायम आहे ते म्हणजेच 41. ऑन साईडला टायमिंग तेवढी चांगली नाही आहे. शतरक्षक आहे मिड विकेटला, सहजतेनं झेल टिपलाय आणि बाद झालाय तो विकास कोम. होतो कोरे नाचत कोणाचा मामा होतो कोरे नाचत कोणाचा मामा आसेवर पाणी सापड आसेवर पाणी सापड आशेवर पाणी सापड आशेवर पाणी सापड हिरवे रानात हिरवा सोडका डोंगर त्यावर झुमका हिंदी उमेसना लाली उमे दिसवून नसवी नचवणे फोटो काढ माझा फोटो काढ दिसवून माझा फोटो काढ फोटो काढ माझा थँक्यू डीजे. धन्यवाद धन्यवाद. मात्र फोटो काढण्यामध्ये व्यस्त राहू नका जास्त. सध्या तरी इथे थोडासा आपल्याला समाजाला असेल, आपल्या नक्कीच विभागाला असेल पुढे न्यायचं असेल. शिक्षणाशिवाय जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच पद्धतीने शिक्षणाला महत्त्व देणं सुद्धा गरजेचं आहे. मात्र या गाण्यांमध्ये म्हटल्याप्रमाणे स्टायलिश थोडासा लुक या ठिकाणी वाढत चाललाय. दरम्यान जाऊया. धावसंख्या आहे ती 41. 3 गडी बाद झाल्यात. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो लेग स्पिन बघायला मिळाला. धावफलक पुढे सरकते 42. पुन्हा एकदा सतीश प्रदीप यांचा हा चेंडू त्याच दिशेने खेळलाय. तोच शतरक्षक आहे आणि फलंदाज बाद. क्या बात आहे. सुंदर झेल. DJ
ते डीजे बोर टिपलाय की काय टिपलाय ते मात्र सांगितलेलं नाहीये गाण्यामध्ये. सुंदर असे गीत वाजवले जातात. दरम्यान एक सूचना येते, आमचे अजून एक जुने जाणते क्रिकेटर आदरणीय सन्माननीय श्री पांडुरंग दादा सावर यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी आपल्याला सुद्धा विनंती केली जाते. तसेच सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघ सुद्धा उपस्थित झाला आहे, त्याचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. धावसंख्या आहे ती 42, गडी बाद झाले 4, चेंडू टाकून झाले शेवटच्या षटकाचे 5. हा शेवटचा चेंडू क्लीन बॉल, फलंदाज बाद. धावसंख्या 42, 43 धावांचं लक्ष. जाऊया यानंतर डीजे यांच्याकडे आणि त्यानंतर एक नवीन आवाज घेऊन प्रदीप लोखंडे यांचा तुमच्या समोर आम्ही हजर होतोय. ओव्हर टू डीजे. किती पोरी सहबेस मलाम तेस्ती सहबेस किती पोरी सहबेस लांब लांब तेस्ती नाच सहबेस किती पोरी सहबेस लांब लांब तेस्ती नाच सहबेस यो यो पोऱ्या मेला पक्का बनेल मग मग येन मला डोला मारितो यो यो पोऱ्या मेला पक्का हॅलो. बनेल मग मग येन एक सूचना आहे, सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या दोन्ही कर्णधारांना आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय. आदरणीय सन्मान्य मनोज यांच्या मनोज नाईक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य नागेश दळवी यांना. छाप आणि काट आपल्या या ठिकाणी आजच्या दिवसातील लॉट प्रमाणे या साईडला बघा शेवटचा मॅच आहे, मात्र त्यानंतर अजून एक सुरुवातीचा सामना आहे बाकी. छापाचा कौल झालाय प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाच्या बाजूने, काटा आलाय. मी नागेशजी दळवी यांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावं. कर्णधार या ठिकाणी टॉस जिंकलाय मनोजी नाईक यांनी. काय स्वीकाराल? फिल्डिंग. कारण काय फिल्डिंग? कारण की भरपूर जण बॅटिंग घेणं पसंत करतात, तुम्ही फिल्डिंग का घेतले? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करतील असं सांगितलेलं आहे. थँक्यू मनोजी नाईक, खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. बाबू टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. तुम्हाला बॅटिंगच मिळालेली आहे, 4 ओव्हरचा मॅच आहे. काय कितपर्यंत स्कोअर मारण्याचा प्रयत्न असेल? 40 तुम्ही डिफेंड करू शकता 4 षटकांमध्ये. ओके. थँक्यू. त्यांनी सांगितले 40 आम्हाला ओके आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आणि मी आमचे कॅमेरामॅन हर्षलांना विनंती करतोय जाऊया आपण मैदानाच्या बाजूनं. विकास कोम पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू सबमरीन राहिलाय, पूर्णतः राहिलाय. फलंदाज आपण पाहतोय
प्रदीप आपण स्ट्राईक वरती पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज दयानंद पागी बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात इथे खेळून काढलेत. विकास कोम लॉंग रनअप ने आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. षटकातील तिसरा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि ऑफ स्टंपच्या बाहेर देखील आहे. पंचाने लगेच दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनने आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. आपण टार्गेट जर बघितलं तर एक माफकचं आव्हान मानावं लागेल यंग मराठा दांडेकर टीमसाठी, कारण त्यांच्याकडे आपण पाहतोय सतीश सारखा एक विध्वंसक फलंदाज आहे. मात्र आपण पाहतोय सलामीला इथे प्रदीप आलाय आणि दयानंद पागी हे 2 फलंदाज आलेत. कुठेतरी एक वेगळी रणनीती इथे आखलेली आहे आणि ती रणनीती कुठेतरी कामी येत नाहीये, कारण प्रदीप कुठेतरी निर्धाव चेंडू खेळून काढतोय. कट करण्याचा प्रयत्न सफल इथे झालेला आहे. फक्त बॅटचा फेस ओपन केला होता, फक्त चेहरा दाखवला आणि चेंडूला गल्लीमध्ये टाकलं आणि एक सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आता दयानंद पागी हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्यांची बॉलिंग लाईनअप जर आपण बघितलं तर स्ट्रॉंग आहे गावदेवी बर्फवाडा टीमची आणि सध्या तरी स्वतःला सिद्ध करत असताना इथे दिसतो या विकास. उसरी घेणार हा चेंडू होता. पंचांनी दर्शवलंय की हा बाउन्सर आहे. 1 फॉर दी ओव्हर. ओहो, नक्कीच क्लोज कॉल होता. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर नक्कीच इथे हाताला गेला. एक्स्ट्रा रन धावफलक 3 या धावसंख्येवरती. आपण इकडनं जर बघितलं तर दोन्ही संघाला एक रिव्ह्यू दिला गेलाय. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर रुद्राक्ष गवलीवाडा संघाला माहिती नव्हतं की त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे आणि त्यांनी रिव्ह्यू घेतला नव्हता. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने या नियमामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि या वर्षापासून पाहतो या सीझन पासून दोन्ही संघाला एक रिव्ह्यू दिला जात असतो एका इनिंगमध्ये. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 4 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 43 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. देखो देखो मैं आ गया. थँक्यू. आपण पाहतोय रिव्ह्यू बद्दल बोलत होतो. चला जास्त वेळ खर्च करू नका, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय दोन्ही संघासाठी एक रिव्ह्यू दिला गेलाय. मात्र रिव्ह्यू ज्या वेळेस बॅटिंग करणारा संघ बॅट्समन रिव्ह्यू घेऊ शकतो, मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून फक्त कॅप्टन रिव्ह्यू घेऊ शकतो. लक्षात घ्या, कॅप्टनने रिव्ह्यू दिला तरच तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, नाहीतर रिव्ह्यू मिळणार नाही. लक्षात घ्या. जो संघनायक आहे तो संघनायकच रिव्ह्यू घेऊ शकतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. जो टॉस करण्यासाठी येईल, लक्षात घ्या, जो टॉस करण्यासाठी नक्कीच आमच्याकडे लक्ष असेल. ज्यावेळेस तो रिव्ह्यू घोषित करेल त्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. फक्त 15 सेकंद आणि ती 15 सेकंद समालोचकाकडे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू ते नक्कीच आलेला आहे. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. कुठेतरी खराब कामगिरी होताना दिसते.
बघा मी तर म्हणेन बॅटिंग ऑर्डरमध्ये जो बदलाव केलाय तो कुठेतरी महागात पडताना दिसतोय यंग मराठा दांडेकर पाड्या टीमला. कारण सतीश जाबर सारखा फलंदाज तुमच्याकडे आहे आणि इकडे आपण जर बघितलं तर दयानंद पागी आणि प्रदीप जाबर याला संधी मिळाल्या सलामीसाठी आणि कुठेतरी खराब कामगिरी करताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. 43 धावांचं टार्गेट आहे आणि धावफलकावरती फक्त 4च धावा लागल्यात. उदय दिवा आणि रोशन घोषे. चला आपण संपर्क साधायचा आहे. व्हाईट बॉल. चला उदय दिवा आणि रोशन घोषे. चला आपण लवकरात लवकर इकडे या. वाईट चेंडू हाताळलाय. धावफलक 5 या धावसंख्येवरती. बॅटचा एज घेतलाय. चेंडू हवेमध्ये. यष्टिरक्षक येतोय चेंडूच्या खाली. चुकी होत नाहीये. पकडला गेला झेल. फलंदाज बाद. तू ही मेरा जुनू यारा, तू ही अरमान है, तू मेरे सांसों में, तू मेरी जान है. मेरा मान, मेरा ताजा, मेरा मान, मेरा थँक्यू डीजे. फक्त 5 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाल्यात 3. 4 षटकामध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. प्रति षटकाचा जर आपण विचार जर केला ना तर 11 धावांची सरासरी राखायची आहे आणि सध्या तरी पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आल्यात आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात जर आपण बघितली तर भरपूर खराब झालेली आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. वाईट चेंडू आला. त्यानंतर विकेट देखील आलेली आहे. मात्र नव्याने बॅटर कोण आलाय तर सतीश आलाय. सतीश जाबार एक विध्वंसक फलंदाज. चला पाहूया. जरकस मारण्याचा प्रयत्न. बघा बॅट स्पीड काय ते पाहायला मिळाली. भरपूर वेगाने बॅट फिरली होती. कनेक्शन जर झाला असता तर चेंडू आउट ऑफ द पार्क पाहायला मिळाला असता. भरपूर दूर वरती गेला असता चेंडू. मात्र कनेक्शन झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. मनोज चिपाट आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. आपल्याच बघा चेंडू थोडासा दूर वरती होता. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागलेला आहे. बॉटम वरती हा चेंडू लागलाय. तेच कारण धाव मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. बघा धावफलकावरती फक्त 5च धावा लागल्यात. 43 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अजूनही 38 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा. एखादा मोठा फटका जर आला तर येणाऱ्या 2 षटकामध्ये समीकरण थोडंसं कमी होऊ शकतं. पाहूया. शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू. मेजवानी होती. दोन्ही हाताने स्वीकारलाय आणि ठोकलाय. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा म्हणजे 16ची सरासरी इथे राखावी लागेल या 2 षटकांमध्ये. 12 चेंडू आणि 32 धावा.
तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश पागी, संघाचा संघ नायक. आता मात्र बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाबींची गरज आहे. 12-32 हे समीकरण. स्ट्राईक वरती पाहतो आपण प्रदीप याला, तर ना स्ट्राईक एंड वरती सतीश. प्रदीप टू आकाश. पहिला चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा, खूप चांगला झेल, फलंदाज फेल, विकेट डाऊन. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा. दूध की सफेदी निरमा से आए, दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. तर विकेट आलेली आहे आणि नव्याने बॅटर आपण पाहतोय साईनाथ येतोय. साईनाथ बरेच भागा उचली घेणार आहे चेंडू. ऑन साईडला हा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्याला हुलकावणी दिली चेंडूने. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण झाल्यात. सतीश याला स्ट्राईक येणं फार गरजेचं आहे. सतीश जर स्ट्राईक पासून दूर जर राहिला तर हा सामना त्याच्यापासून दूर जाऊ शकतो. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाबींची गरज आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा. 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बलस बघा षटमूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. बॅटच्या स्टिकर जवळ हा चेंडू लागलेला आहे आणि बॅटच्या कॉर्नरला हा चेंडू लागला होता. बॅटच्या मध्ये जर आला असता तर नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहे. धावफलक 2 ने 15 या धावसंख्येवरती. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू 28 धावा. एखादा मोठा फटका कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. पिता पुत्राची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. साईनाथ जाबर आणि नॉन स्ट्रायकिंग वरती पाहतोय आपण सतीश जाबर याला. 9 चेंडू 28 धावा. मात्र कमबॅक केलाय आकाशाने, निर्धाव चेंडू टाकलाय. बघा नाव आकाश आहे, मात्र टी शर्ट्स वरती आपल्याला बाला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे येणारे 2 चेंडू टाकेल आकाश पागी. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, मात्र चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक विकास कोम आहे तिकडे, पकडेल झेल आणि संपेल. साईनाथ जाबर याचा देखील खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट डाऊन झालाय. आता 7 चेंडू आणि 28 धावींची गरज आहे. आपण बघितलं यंग मराठा दांडेकरपाडा टीम यांच्याकडे देखील पिता पुत्राची जोडी आपण बघितली.
तर शतरक्षण करणाऱ्या टीमकडे देखील पिता पुत्राची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय दिलीप कोम यांचे पुत्र नक्कीच खेळतायत. एका बाजूने आपण पाहतोय विकास कोम तर एका बाजूने राकेश कोम आणि तिघे देखील इन ऍक्शन आपण पाहतोय. तर महेंद्र आलाय न्यू बॅटर. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे यंग मराठा दांडेकरवाडा टीमला. यावेळेस बघा अपील झालेली आहे आणि फलंदाज बाद झालाय. काय घडले तर पायाला चेंडू लागल्यानंतर यष्टांवरती देखील चेंडू लागलेला आहे. फलंदाज बाद. पाहूया कशा प्रकारे हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. हा चेंडू हाताला गेलाय. चेंडू अगदी पायाजवळून निघून गेलाय. लेग एसटी इथे वाकवली गेली. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. वय उडली गुणग गेला राती वय उडली. थँक्यू डीजे. 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज होती. या ओव्हर मध्ये फक्त 4च धावा आल्यात. फक्त 4च धावा आल्यात म्हणजे 28 धावांची अजूनही गरज आहे. बघा बाउंड्री पंचांची सुविधा इथे झालेली आहे. बाउंड्री पंचांसाठी जेवण इथं आलेलं आहे आणि नक्कीच त्याचा आनंद देखील घेत आहेत बाउंड्री पंच. आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला आणखीन डान्स पाहायला मिळेल तिकडे प्रेक्षकांकडून, जे आपले बाउंड्री पंच आहेत त्यांच्याकडून. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. हायवा कॅच. मैदानाच्या बाहेर जर षटकाराचा झेल पकडता तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आपले मुख्य आयोजक गणू दिवा आणि लहू घोषे यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि या 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. 5 षटकार ठोकावे लागतील. पहिला येणार नाहीये. 1 धाव कंप्लीट झालाय. थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळाला. आणि 2 धावा इथे पडून पूर्ण झालेल्या आहेत. बघा संधी होती धावचीची, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. गणेशकडनं थोडीशी मिसफिल्ड झाली. गणेशच्या हातामध्ये चेंडू आला होता मात्र परत निसटला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 5 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. अवलेस बघा हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय सराला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. आपण जो फलंदाज पाहतोय सतीश जाबार एक विध्वंसक फलंदाज आहे. शेलार मैदानावरती 12 चेंडूमध्ये 50 धावा बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे आणि तो सतीश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू आलाय निर्धाव आणि इकडनं आपण पाहतोय कमबॅक केलाय गाव देवी बरफवाडा या टीमने. अवलेच बघा चेंडू हवेमध्ये. चेंडूने उंची घेतलेली आहे. पाहूया लांबी किती घेतली जाईल. विकास आहे तिकडे, मात्र विकास नाही तर मनोज महेश आहे. महेश याने झेल पकडलाय. खूप चांगला झेल. फलंदाज फेल. थँक्यू. बघा काय दृश्य पाहायला मिळते. बघा महेश याची नजर बघा कशी आहे. फक्त चेंडूवरती नजर आहे.
कारण विकासकडे जर त्याचं लक्ष जर असतं तर हा चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला असता. बघा ज्या वेळेस आपण झेलसाठी जात असतो त्यावेळेस आपली नजर फक्त चेंडूवरती असायला हवी. जर एखादा शतरक्षक जर समोर येतोय त्याच्यावरती नजर जर जाते त्यावेळेस नक्कीच तो झेल आपल्या हातामध्ये सुटत असतो. बघा कॉलिंग झालं नव्हतं मात्र तरी देखील खूप चांगला झेल इथे पकडला गेला. चेंडू बाकी आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत 20. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. योगेश पारधी यावेळेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. मात्र भरपूर उशीर झालाय या फटक्यांसाठी. चला पाहूया आता 1 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण 1 चेंडू अद्याप बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. पाहूया एखादा चमत्कार इथे पुन्हा एकदा यंग मराठा दांडेकर टीमला परत घेऊन येऊ शकतो या मॅच मध्ये. मात्र तो चमत्कार होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे